बीव्हीजीचे सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड आणखी काही मुद्द्यांवर त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुम्ही ज्या औषधांबद्दल आता सांगितलं ती सगळी औषधं ऑनलाईन उपलब्ध आहेत ऑनलाईन का? उपलब्ध आहेत. आणि दुसरी गोष्ट जर त्या वापराबद्दल जर कोणाला कन्सल्ट करायचं असेल तर तशी काय? बीव्हीजी लाईव्हच्या वेबसाईटला गेलात तुम्ही तर तिथं आमच्या डॉक्टरांचे नाव नंबर आहेत. ते तुम्हाला फोन करून तुमचं नेमकं काय झालं ते विचारतात. शक्यतो आम्ही पुण्याला कोणाला बोलवत नाही. माझे सर अमेरिकेत देखील औषध जातात. अमेरिकेला 30-40 पेशंट अमेरिकेतले आहेत माझे. भारतात तर जातातच, बाहेरच्या देशातही जातात. तर ऑनलाईन आपण देतो, त्यांना कन्सल्ट करतो आणि देतो. आणि पुण्यामध्ये आता आम्ही एक खूप चांगलं दर्जा वेलनेस सेंटर पण करतो आहे की डायबिटीस रिव्हर्स करता येतो, बीपीची गोळी बंद करता येते, हार्टचे ब्लॉकेज औषध निघू शकतात. म्हणजे माझा कुठल्या पॅथीला विरोध नाही आहे, पण हे आपलं प्राचीन ज्ञान आहे. त्याला फक्त कोणी असं सायंटिफिकली पुढे न्यायचा प्रयत्न केला, तो मी प्रयत्न करतोय. पण आमचा अनुभव असा आहे की जेव्हा असे कोणी दावे केले त्यानंतर मेडिकल फ्रॅटर्निटीमधले लोक तुटून पडले की तुम्ही काहीतरी लोक दावे करतात आणि तुम्ही ते. सर असं तुमच्याकडे जे कोणी येतील, म्हणजे मी त्यांना काय म्हणतोय की मी असं क्युअरचा माझा दावा नाहीच आहे. मी म्हणतो की माझ्या प्रत्येक औषधात मदत होते, इम्युनॉलॉजिकल मदत होते, हर्बल औषध आहेत, हेवी मेटल नाही आहे. त्यामुळं ॲलोपॅथीचा नॉर्मल जो विरोध असतो की हेवी मेटलला विरोध असतो ते नाही आहे. हर्ब जे आहेत ते ह्युमन डीएनएला प्रोटेक्ट करतात, ते हर्ब आहेत. आणि त्याच्या पुढचं सगळं सायन्स आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे की ह्यांनी मदत होते. हार्टच्या औषधाने मदत होते, लिव्हरचं औषध आहे, फॅटी लिव्हर ग्रेड 3 असेल तर 6 महिने ते वर्षभरात ते ग्रेड 1ला येतं. पण या सगळ्याची पेटंट्स घेतलीत तुम्ही? पेटंट फाईल केलेत. आता जवळपास माझे आता 20 पेटंट फाईल झालेत, 5-6 ग्रांट झालेत. आणि ह्या वर्षी अजून 80 ते 100 पेटंट फाईल होतील. हे ग्लोबल पेटंट फाईल करतो. एक पेटंट फायलिंगला 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो एका पेटंटला. खर्च खूप आहे सर, खर्च खूप आहे. पण तुमच्या बाबतीत असं झालं की हाऊसकीपिंग, रोजगार, त्याच्यातनं त्याला जोडून मग शेती आली, शेतीला जोडून आता माणसाचे आजार आले. आता पुढं काय दिसतंय तुम्हाला? बीव्हीजी न्यूक्लिअर म्हणून कंपनी चालू केली आमच्या डॉक्टर विवेक येळगावकरांना घेऊन. आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्रीतले जे प्रॉब्लेम असतात मोठे ते हुडकून काढायला प्रयत्न करतोय. म्हणजे येळगावकर साहेबांचा खूप मोठा माणूस आहे. 40 वर्ष न्यूक्लिअर सायन्समध्ये रिसर्च केले. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा सायंटिफिक समाजासाठी कसा वापर करतील. मी मध्यंतरी हिंदुस्थान पेट्रोलियमचा जो रिफायनरीचा टॉवर असतो त्याची उंची असं बाहेरनं आपल्याला नामदार दिसतो, एवढा वाटसा दिसतो. पण त्याची उंची असते 60 मीटर, 70 मीटर. म्हणजे 60 मीटर म्हणजे 20 मजली बिल्डिंग एवढा तो उंच असतो. आणि त्याचा डायमीटर असतो 4 ते 5 मीटर. त्याच्यातनं काळ्या रंगाचं पेट्रोल यायला लागलं, काळ्या रंगाचं पेट्रोल. आता त्यांना कळे ना की नेमकं काय बिघडलंय. नॉर्मल वेने त्यांना 2 महिन्याचा शटडाऊन घ्यायला लागतो. आणि एक रिफायनरीचा टॉवर दिवसाला प्रोडक्शन करतो 10 कोटी रुपयाचं, 10 कोटीचं. म्हणजे 2 महिने जर तो शटडाऊन केला तर 600 कोटीचं नुकसान. आम्ही काय केलं येळगावकर साहेबांच्या टेक्निकने, आम्ही त्या माणसाचं असं सिटी स्कॅन करतात तसं इक्विपमेंटचं सिटी स्कॅन करायचं टेक्निक डेव्हलप केलं आहे. आणि एक्झॅक्टली पिन पॉईंट करू शकतो की ही प्लेट नंबर 13 जी डांबराची वाफ फिल्टर करते, सेपरेट करते, ती तुटली आहे. आणि त्याच्यामुळे डांबराची वाफ पेट्रोलच्या वाफेत मिक्स होते आणि म्हणून तुमचं काळं पेट्रोल येते. आम्ही तो फॉल्ट डायग्नोज केला. जसं एक्सरेमध्ये कळतं की ही बरगडी तुटली आहे तसं त्या इक्विपमेंटचं आम्ही फॉल्ट फाइंडिंग करतो आणि एक्झॅक्टली सांगतो. आम्हाला बोलवून लोक काम देतात, मोठ्या मोठ्या कंपन्या बोलवून काम देतात. आता ओमानला माझी टीम काम करून आली बीव्हीजी न्यूक्लिअरची. सौदी आरामकोमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं, जी जगातली सगळ्यात मोठी कंपनी, $3 ट्रिलियन तिचं व्हॅल्युएशन. तिथं आमचं रजिस्ट्रेशन झालं. ॲडनॉकला आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. याच्या अबुधाबीचं ॲडनॉक जी कंपनी तिथं रजिस्ट्रेशन झालं आहे. जगात 520 रिफायनरीज आहेत, तिथं सगळीकडे आता काम मिळेल. सो मी अनेक व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय, पण त्यात एक्सलन्स आणण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून वी विल बी डिफरन्शिएटेड. म्हणजे आयुर्वेदात वेगळं काम करायचा प्रयत्न करतोय, शेतीमध्ये वेगळं काम करायचा प्रयत्न करतोय आणि देवाच्या दयाने सगळं होतंय. तुम्हाला समाधान किती आहे? मी आनंद मानतो साहेब. मला एखादा आता काल माझा हाऊसकीपर भेटला, पुण्यात टॉयलेटमध्ये काम करणारा पोरगा, 8 वर्ष. तो एकदम मला भेटल्यानंतर ढासळसर अडलास. म्हटलं काय झालं बाळा? म्हणलं साहेब तुम्ही देवासारखे आहे. म्हटलं काय झालं? म्हणलं मी इथं टॉयलेटमध्ये काम करतोय, माझी बायको घरी डबे द्यायचं काम करते, माझी पोरं 1-1 लाख रुपये फी देऊन मी शिकवतो इंग्लिश मिडियम शाळेमध्ये. आणि चाकणला मी 2 गुंठे जागा घेतली घर बांधायला. खूप आनंद होतो असं काही बघितलं की. हा पैशात मोजता येत नाही.
आणि खूप लोकांचे आशीर्वाद आहेत, हजारो लोकांचे आशीर्वाद आहेत आणि गोष्टी घडत आहेत. आणि तुमच्यासारख्यांच्यामुळं ऑनेस्टली मागचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर खूप लोकांचे फोन आले, खूप राज्यातनं म्हणजे अमेरिकेतनं फोन आले, मला जर्मनीतनं फोन आले आणि ती मित्र आयुष्यभरासाठी जोडली गेले. तुमच्याशी बोलल्यावर एक गोष्ट जर सुरुवातीपासून तुम्ही ती ठसवली म्हणजे टीमवर्क, अर्थात सांघिक कामगिरीचं महत्त्व आणि त्यासोबतच नवतेचा ध्यास घेणं, ते झपाटले पण नंतर ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल करत राहणं. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठीच, म्हणजे केवळ उद्योजकांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच या गोष्टी खूप प्रेरणादायी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्याबद्दल मनापासून आभार. पुढच्या सगळ्या वाटचाली करता शुभेच्छा आणि जे ध्येय